38,000 मतं एकूण आलेली आहेत। आणि आता याच अनुषंगाने आमच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक यांची भूमिका आपण पाहूयात। सरिता। धन्यवाद पूर्वी। विधान परिषद म्हणजे काय तर विधान परिषद म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सभागृहात खालच्या सभागृहानं संमत केलेल्या कायद्यांवर विचारपूर्वक संयमी दृष्टिकोन ठेवत घाईघाईनं अविचारीपणे किंवा अपुऱ्या विचारांती घाईत घेतलेल्या निर्णयांना आळा बसवण्याचे काम करणारे सभागृह म्हणजेच विधान परिषद। आता असं होतं का हे सांगायची गरज नाही, पण आज विधान परिषदेच्या 17 जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता। असं असलं तरी राजकीय नाट्य मात्र संपलंय असं म्हणता येणार नाही। सुरुवात करूयात राष्ट्रवादी काँग्रेसनं। सुनील टिंगरे फॉर्म वापस घेऊ अथवा नाही, काहीही झालं तरी एकंदरीत प्रॉक्सी नेतृत्वाच्या जाळ्यात अडकलेल्या ह्या पक्षात आजच्या घडामोडी ह्या बंडखोरीची पहिली ठिणगी ठरू शकतात। महायुतीतील शिवसेना बघितली तर शिंदेंनी मात्र गिव्ह अँड टेकचे राजकीय पत्ते नीट खेळलेले दिसत आहेत। जिथं मेजॉरिटी नाही तिथेही त्यांना उमेदवारी मिळाली आहे आणि अनेक दिवसांपासून रायगडच्या पालकमंत्री पदाची इच्छा असणाऱ्या आपल्या नेत्यांना कार्यकर्त्यांना खुश करण्याची संधी सुद्धा त्यांनी मिळवली आहे। दुसरीकडे उबाठात काहीतरी पडद्यामागे होतंय का हा प्रश्न विचारावासा वाटतो, कारण निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेहमीच्या तुलनेत पक्षाच्या आत जरा जास्तच शांतता वाटत होती। उबाठाकडे आकड्यांची साथ नसल्याची किनारही त्याला असू शकते, पण टायगर अभी जिंदा है म्हणण्या इतक्या जागा तेही लढताय। काँग्रेसची मात्र कमालच म्हणायला हवी। आकडे नसताना सुद्धा उमेदवारीसाठी इतकी टशन फक्त काँग्रेसमध्येच बघायला मिळू शकते, पण हेच कुठेतरी विपरीत परिस्थितीत सुद्धा कार्यकर्ता जिवंत ठेवतात। उरला भाजप। निवडणुकीत प्रचंड यश मिळवलेल्या भाजपाला युती धर्म म्हणून जास्त आकडे असताना सुद्धा 3 जागा मित्रपक्षासाठी शिंदेंसाठी सोडाव्या लागल्या। कधी काळी शिवसेनेचा छोटा भाऊ म्हणून वावरणाऱ्या भाजपानं 2014 मध्येच निवडणुकीत शिवसेनेची साथ सोडून स्वतंत्र लढून जास्त जागा घेत मोठेपण मिळवलं होतं। आता परत इतका मोठा झालाय पक्ष की मित्र पक्षांना जर सोबत ठेवायचं असेल तर आपल्याच जागा सोडाव्या लागतायत। त्यामुळे आजचे गणित हे परत एकदा 2014 सारखंच भाजपानं स्वतंत्र लढण्याची नांदी असू शकतं का? धन्यवाद सरिता। आणि याबरोबर 0 आवर मध्ये आज आपण इथेच थांबतोय। पाहत रहा एबीपी माझा।